तर इकडे भंडारा जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा बसलेला आहे। वादळी पाऊस झालाय त्यामुळे शेती पिकांना फटका बसला। कापणीला आलेलं पीक आता जमीनदोस्त झालंय। अवकाळीनं अक्षरशः शेताची नासधूस केलेली आहे। पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता इथले शेतकरी करतात। अवकाळीचा हा तडाखा कापणीला आलेले पीक आहे जमिनीवर आडवं झोपलेलं आहे अक्षरशः, त्यामुळे पिकाचं प्रचंड नुकसान झालंय। अवकाळीचा हा तडाखा वादळी पाऊस झालाय त्यामुळे शेती पिकांना मोठा फटका बसलाय। माझ्या गावामध्ये काल वादळी वाऱ्यामुळे खूप शेतीची नुकसान झालेली आहे आणि त्याच्या अगोदर 1-2 तारखेला सुद्धा याच प्रकारे वादळी आणि पाऊस आला। त्याच्यामध्ये हजारो हेक्टर आमच्या गावची शेती हे पाण्याखाली गेलेली आहे आणि त्यामुळे आता कापणीला आलेले धान हे पाण्यामध्ये खूप साचलेले आहेत पाणी, त्यामुळे धान कपाई आणि मशीन सुद्धा यात चालणार नाही। कालच्या वादळी पावसामुळे म्हणजे माझी पुरी शेती पावसामुळे झोपून गेलेली आहे धानाची, त्यामुळे सरकारने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात येत आहे।